गावातले विश्वासघात करणारे लोक कसे ओळखायचे? नंबर एक, बोलण्यात गोडवा पण वागण्यात दुपट्टीपणा. असे लोक तुमच्यासमोर खूप गोड बोलतात, तुमचं कौतुक करतात, तुमच्याशी आपलेपणाने वागतात, पण त्यांच्या वागण्यात प्रामाणिकपणा नसतो. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला की माणूस फसतो, कारण ते प्रत्येकाला त्यांच्या मनासारखं बोलतात. त्यांच्या बोलण्याचा उद्देश तुमचं मन जिंकणं असतो, पण कृती मात्र स्वार्थी असते. ते एका ठिकाणी तुमचं कौतुक करतील आणि दुसऱ्या ठिकाणी तुमच्याच विरोधात बोलतील. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर नाही तर कृतीवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरतं. उदाहरण, एखादा माणूस तुमच्यासमोर तू माझ्यासाठी भाऊसारखा आहेस म्हणतो, पण दुसऱ्यांसमोर तो काही कामाचा नाही असं बोलतो. नंबर दोन, गुपित राखण्यासाठी क्षमता नसणे आणि माहिती पसरवणे. विश्वासघात करणारी व्यक्ती तुमच्याकडून माहिती घेण्यात पटाईत असते, पण ती माहिती सुरक्षित ठेवण्याची तिची इच्छा नसते. ते तुमच्याशी सहानुभूती दाखवून तुमचं ऐकून घेऊन तुमचं विश्वास जिंकतात आणि मग हळूहळू तुमची खाजगी गोष्टी इतरांपर्यंत पोहोचतात. अशा लोकांसाठी तुमचं आयुष्य म्हणजे फक्त चर्चा करण्याचा विषय असतो. ते तुमच्या भावनांचा विचार करत नाहीत, त्यांना फक्त नवीन गोष्ट सांगायची असते. उदाहरण, तुम्ही तुमच्या घरातील एखादी अडचण सांगितली आणि काही तासातच ती गोष्ट गावभर वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचते. नंबर तीन मित्रांनो, गरज संपली की नातं संपवणं. अशा लोकांचं नातं हे स्वार्थावर चालतं. त्यांना तुमच्याशी संबंध ठेवायचा असतो तोपर्यंतच, जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून काहीतरी मिळतं. एकदा त्यांची गरज पूर्ण झाली की ते तुमच्यापासून हळूहळू दूर होतात. सुरुवातीला ते खूप जवळ येतात, मदत मागतात, वेळ घालवतात, पण काम झालं की ते तुमच्याकडे दुर्लक्ष करायला लागतात. उदाहरण, एखाद्या कामासाठी ते रोज तुमच्याशी संपर्क ठेवतात, पण ते काम पूर्ण झाल्यावर तुमचे फोनही उचलत नाहीत. नंबर चार मित्रांनो, सतत इतरांची निंदा करणं आणि वातावरण खराब करणं. जो माणूस सतत इतरांबद्दल वाईट बोलतो तो कधीच विश्वासू असू शकत नाही, कारण त्याला नातं टिकवण्यापेक्षा वाद निर्माण करण्यात जास्त आनंद मिळतो. अशा लोकांना इतरांच्या चुका मोठ्या करून दाखवायच्या असतात. ते तुमच्यासमोर कोणाची निंदा करतात म्हणजे उद्या दुसऱ्यांपुढे तुमचीही निंदा करणार हे निश्चित असतं. उदाहरण, तो तुमच्यासमोर एखाद्या तिसऱ्या व्यक्तींची चूक सांगतो आणि त्याच पद्धतीने तुमची चूक दुसऱ्याला सांगतो. नंबर पाच मित्रांनो, छोट्या गोष्टीतून मोठे गैरसमज निर्माण करणं. विश्वासघात करणारे लोक मुद्दाम लहान गोष्टींचा वेगळा अर्थ काढतात आणि त्यातून मोठे भांडण तयार करतात. त्यांना दोन लोकांमध्ये दरी निर्माण करायला आवडतं, कारण त्यातून त्यांचा स्वार्थ साधला जातो. ते सत्य वाकडं करून सांगतात, त्यामुळे नात्यात गैरसमज निर्माण होतात. उदाहरण, तुम्ही साधं वाक्य बोललात पण तो ते दुसऱ्याला त्याने तुझ्याबद्दल असं बोललं म्हणून सांगतो. नंबर सहा, तुमच्या यशात आनंद न दाखवणं आणि त्यात आतून जळणं. खरे माणसं तुमच्या यशात मनापासून आनंद मानतात, पण विश्वासघात करणारे लोक वरून हसतात आणि आतून जळत असतात. त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही, कारण त्यांना स्वतःची तुलना तुमच्याशी वाटते. ते कधीच तुम्हाला मनापासून शुभेच्छा देत नाहीत. उदाहरण, तुम्ही काही चांगलं साध्य केलं तर ते फक्त औपचारिक शब्द बोलतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. नंबर सात, अडचणीच्या वेळी साथ न देणं. खरी माणसं संकटात ओळखली जातात. विश्वासघात करणारे लोक चांगल्या वेळेत तुमच्यासोबत असतात, पण वाईट वेळ आली की ते दूर पळतात. ते बहाणे सांगतात, जबाबदारी टाळतात आणि तुमच्यापासून अंतर ठेवतात. उदाहरण, तुम्हाला मदतीची गरज असताना ते आता वेळ नाही किंवा मी बाहेर आहे असं सांगून टाळतात. नंबर आठ मित्रांनो, तुमच्या कमकुवत गोष्टींचा वापर तुमच्या विरुद्ध करणं. अशा लोकांना तुमच्या कमकुवत बाजू कळल्या की ते त्यांचा फायदा घेतात. सुरुवातीला ते समजून घेतल्यासारखं दाखवतात, पण वेळ आली की त्याच गोष्टीचा वापर करून तुम्हाला कमी दाखवतात. उदाहरण, तुम्ही एखाद्या गोष्टीत अपयशी झालात तर तेच मुद्दा करून लोकांसमोर तुमची खिल्ली उडवतात. नंबर नऊ मित्रांनो, स्वतःचा फायदा पाहण्यासाठी कोणालाही धोका देणं. विश्वासघात करणाऱ्या व्यक्तींसाठी नातं, मैत्री, आपलेपणा यांना काहीच किंमत नसते. त्यांच्यासाठी फक्त स्वतःचा फायदा महत्त्वाचा असतो. ते स्वतःचा फायदा होत असेल तर कोणालाही धोका देऊ शकतात. उदाहरण, स्वतःचं काम होण्यासाठी ते तुमचं नुकसान करून दुसऱ्यांच्या बाजूने उभे राहतात. नंबर दहा मित्रांनो, जबाबदारी टाळणं आणि चूक दुसऱ्यांवर ढकलणं. असे लोक कधीच स्वतःची चूक मान्य करत नाहीत. ते नेहमी दुसऱ्याला दोष देतात, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणं धोकादायक ठरतं. उदाहरण, एखादं काम बिघडलं तर ते लगेच त्यांच्यामुळे झालं असं सांगून स्वतःला वाचवतात. नंबर अकरा मित्रांनो,
समोर वेगळं आणि मागे वेगळं वागणं. विश्वासघात करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी खूण म्हणजे त्यांचा दुपट्टी स्वभाव. ते तुमच्यासमोर खूप जवळीक दाखवतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीत रस घेतात, पण तुम्ही नसताना पूर्णपणे वेगळं रूप दाखवतात. अशा लोकांचं वागणं परिस्थितीनुसार बदलतं. जिथे त्यांना फायदा दिसतो तिथे ते त्या व्यक्तीच्या बाजूने वळतात. त्यामुळे त्यांच्यावर कधीच पूर्ण विश्वास ठेवता येत नाही. उदाहरण, तुमच्यासमोर ते तुमचं समर्थन करतात, पण गावातील बैठकीत तुमच्या विरोधात मत देतात. नंबर 12, मुद्दाम तुमची प्रतिमा खराब करणं. असे लोक तुमची प्रतिमा इतरांसमोर खराब करण्याचा प्रयत्न करतात. ते थेट हल्ला करत नाहीत, पण हळूहळू तुमच्याबद्दल शंका निर्माण करतात. ते तुमच्याबद्दल अर्धवट माहिती पसरवतात, जेणेकरून लोकांच्या मनात तुमच्याबद्दल चुकीची भावना तयार होईल. उदाहरण, तो चांगला आहे पण थोडा विश्वास ठेवण्यासारखा नाही, असं सांगून ते लोकांच्या मनात संयम निर्माण करतात. नंबर 13, तुमच्यावर उपकार केल्यासारखं दाखवणं. विश्वासघात करणारे लोक लहान सहान मदत करून मोठा उपकार केल्यासारखं दाखवतात. त्यांना तुमच्यावर नियंत्रण ठेवायचं असतं. ते प्रत्येक वेळी तुम्हाला आठवण करून देतात की मी तुमच्यासाठी हे केलं होतं. उदाहरण, एकदा मदत केल्यानंतर ते वारंवार सांगतात, मी नसतो तर तुझं काही झालं नसतं. नंबर 14 मित्रांनो, तुमच्या निर्णयावर शंका निर्माण करणं. असे लोक तुमचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या प्रत्येक निर्णयावर शंका घेतात, तुम्हाला गोंधळात टाकतात आणि स्वतःचं मत तुमच्यावर लादतात. उदाहरण, तुम्ही एखादा चांगला निर्णय घेतला तरी ते म्हणतात हे योग्य नाही, तू चुकीचं करतोस, आणि तुमचं मन डळमरीत करतात. नंबर 15 मित्रांनो, गोड बोलून फायदा करून घेणं. ते थेट काही मागत नाहीत, पण गोड बोलून जवळीक वाढवून तुमच्याकडून काम करून घेतात. त्यांच्या बोलण्यात इतका गोडवा असतो की माणूस सहज फसतो. उदाहरण, तू करू शकतोस असं म्हणत ते तुमच्याकडून काम करून घेतात, पण श्रेय स्वतः घेतात. नंबर 16 मित्रांनो, संकटात उलट तुमच्या विरुद्ध उभा राहणं. विश्वासघात करणारे लोक फक्त साथ सोडत नाहीत, तर काही वेळा संकटात तुमच्या विरुद्ध उभे राहतात. ते स्वतःला वाचवण्यासाठी किंवा दुसऱ्याचा फायदा मिळवण्यासाठी तुमचं नुकसान करायला मागे पुढे पाहत नाहीत. उदाहरण, वादाच्या वेळी ते तुमच्या बाजूने उभं राहण्याऐवजी विरोधकांच्या बाजूने उभे राहतात. नंबर 17 मित्रांनो, तुमच्या यशाचं श्रेय स्वतः घेणं. असे लोक तुमच्या मेहनतीचं फळ स्वतःकडे वळवतात. ते तुमचे काम स्वतःचं म्हणून दाखवतात आणि लोकांसमोर तसं चित्र उभा करतात. उदाहरण, तुम्ही केलेल्या कामाबद्दल ते म्हणतात हे माझ्या मार्गदर्शनामुळे झालं. नंबर 18 मित्रांनो, वारंवार खोटं बोलणं. विश्वासघात करणारी व्यक्ती सत्य लपवते आणि परिस्थितीनुसार खोटं बोलते. त्यांच्या बोलण्यात सातत्य नसतं. ते एकाच गोष्टीबद्दल वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी माहिती देतात. उदाहरण, आज एक गोष्ट सांगतात आणि उद्या त्याच गोष्टीचं वेगळं रूप सांगतात. नंबर 19 मित्रांनो, तुमच्या भावना समजून न घेणं. अशा लोकांना तुमच्या भावना महत्त्वाच्या वाटत नाहीत. ते तुमचं दुखणं समजून घेत नाहीत, उलट त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याचा वापर करतात. उदाहरण, तुम्ही त्रासात असताना ते विषय बदलतात किंवा तुमच्या परिस्थितीची थट्टा करतात. नंबर 20 मित्रांनो, सतत स्पर्धा आणि तुलना निर्माण करणं. विश्वासघात करणारे लोक नात्यात स्पर्धा निर्माण करतात. ते तुमची तुलना इतरांशी करून तुम्हाला कमी दाखवतात. त्यामुळे तुमचं मन खसतं आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. उदाहरण मित्रांनो, तो तुमच्यापेक्षा जास्त चांगलं करतो असं वारंवार सांगून ते तुमचा आत्मविश्वास कमी करतात. नंबर 21 मित्रांनो, तुमचं ऐकून घेण्याच्या नावाखाली माहिती गोळा करणं. असे लोक तुमचं बोलणं खूप लक्ष देऊन ऐकतात, मध्ये सहमती दर्शवतात. तुम्हाला वाटतं की हा माणूस खूप समजूतदार आहे, पण प्रत्यक्षात ते तुमच्याकडून माहिती गोळा करत असतात. त्यांना तुमच्या आयुष्याबद्दल त्या नात्यांबद्दल कमकुवतपणाबद्दल जितकं जास्त कळेल तितकं ते पुढे वापर करू शकतात. उदाहरण, ते म्हणतात तू मोकळेपणाने सांग आणि नंतर तीच माहिती इतरांसमोर वेगळ्या पद्धतीने मांडतात. नंबर 22 मित्रांनो, मुद्दाम तुमचं मन दुखावणं आणि नंतर हसत टाळणं. विश्वासघात करणारे लोक कधी थेट शब्दांनी टोचतात, पण लगेच मी तर मजाक केला असं म्हणून गोष्ट हलकी करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे ते लोक हळूहळू तुमचा आत्मविश्वास कमी करतात. उदाहरण, लोकांसमोर ते तुमची चूक काढतात आणि लगेच म्हणतात अरे गंमत होती. नंबर 23 मित्रांनो, तुमचं नुकसान होईल असं सल्ले देणं. असे लोक वरून सल्ला देतात, पण त्या सल्ल्यामागे तुमचं भलं नसतं. ते तुम्हाला चुकीच्या मार्गावर ढकलतात, जेणेकरून तुम्ही मागे पडाल आणि ते पुढे जातील. उदाहरण, तुम्हाला चांगली संधी मिळाली असताना ते म्हणतात हे सोड, यात काही फायदा नाही, आणि तुम्ही संधी गमावता.
नंबर 24 मित्रांनो, तुमच्यावर अवलंबून ठेवणं आणि नंतर सोडून देणं हे ते सुरुवातीला तुमच्यावर इतका प्रभाव टाकतात की तुम्ही त्यांच्यावर अवलंबून होता. तुमचे निर्णय, विचार सगळं त्यांच्या मतावर अवलंबून राहतं. पण एकदा तुम्ही त्यांच्यावर अवलंबून झालात की ते अचानक दूर जातात. उदाहरण मित्रांनो, सुरुवातीला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करणारा माणूस अचानक पूर्णपणे संपर्क तोडतो. नंबर 25 मित्रांनो, तुमच्या चांगल्या नात्यांमध्ये फूट पाडणं. विश्वासघात करणारे लोक तुमच्या इतर चांगल्या नात्यांना तोडण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना तुम्ही एकटे पडलेले हवे असतात, म्हणजे तुम्ही फक्त त्यांच्यावर अवलंबून राहाल. उदाहरण, ते तुमच्या मित्रांबद्दल चुकीचं सांगतात जेणेकरून तुम्ही त्या मित्रांपासून दूर व्हाल. नंबर 26 मित्रांनो, सतत तुमच्यावर लक्ष ठेवणं पण मदत न करणं. असे लोक तुमच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवतात. तुम्ही काय करता, कुठे जाता, कोणाशी बोलता, पण गरज असताना मदतीसाठी पुढे येत नाहीत. उदाहरण, त्यांना तुमच्या प्रत्येक गोष्टीची माहिती असते, पण तुम्हाला मदतीची गरज असताना ते गायब असतात. नंबर 27 मित्रांनो, तुमच्या अपयशात आनंद मानणं. विश्वासघात करणारे लोक तुमच्या अपयशात मनोमन आनंदी होतात. ते बाहेरून सहानुभूती दाखवतात, पण आतून त्यांना समाधान मिळतं की हा मागे पडला. उदाहरण, तुम्ही एखाद्या गोष्टीत अपयशी झालात तर ते म्हणतात काळजी करू नको, पण त्यांच्या चेहऱ्यावर खरा दुःख दिसत नाही. नंबर 28 मित्रांनो, वारंवार मत बदलणं आणि स्थिरता नसणं. अशा लोकांचं मत, भूमिका आणि वागणं सतत बदलत राहतं. ते कोणाच्या बाजूने आहेत हे कधीच स्पष्ट नसतं. उदाहरण, आज ते तुमच्या बाजूने असतात, उद्या त्याच विषयावर विरोधात बोलतात. नंबर 29 मित्रांनो, तुमच्यावर दबाव टाकणं आणि निर्णय बदलायला भाग पाडणं. विश्वासघात करणारे लोक तुमच्यावर मानसिक दबाव टाकतात. ते तुम्हाला घाईत निर्णय घ्यायला लावतात, जेणेकरून तुम्ही विचार न करता चूक कराल. उदाहरण, आत्ता लगेच ठरव नाहीतर संधी जाईल असं म्हणत ते तुम्हाला चुकीचा निर्णय द्यायला भाग पाडतात. नंबर 30, शेवटी स्वतःला निर्दोष दाखवणं. सगळं झाल्यानंतर हे लोक स्वतःला निर्दोष दाखवतात. ते अशी परिस्थिती तयार करतात की दोष तुमच्यावर येतो आणि ते स्वच्छ राहतात. उदाहरण, त्यांनीच गैरसमज पसरवला असतो, पण शेवटी तेच म्हणतात माझा काही संबंध नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.